श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676 कोटी 29 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी, आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676 कोटी 29 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत. ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालय कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149 कोटी 75 लाख रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात एकंदर 66 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4 कोटी 80 लाख 48 हजार रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.